नमस्ते मंडळी, जय शिवराय. कसे आहात तुम्ही? मजेत ना? आधीच्या भागात तुम्ही तर पाहिलंच होतं. ह्या भागात आमची मज्जा मस्ती, आमचं परफॉर्मन्स आणि आमचा बॅक स्टेजचा धिंगाणा पाहणारा. चला तर मग नेते मी तुम्हाला. वेस्टर्नला गेले, खाली गाडी पार्क केली आणि वर खाली मी भुलभुलैया खेळत होते कारण मला रोडच नव्हता सापडत. एट लास्ट मला तो रोड सापडला आणि द एंट्रन्स वॉज सो गुड, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव वाव वाव. त्याच्यानंतर आम्ही स्टेजवर गेलो, स्टेजचं मार्किंग वगैरे केलं, बॅकड्रॉप कसं दिसतंय बघत होतो, म्युझिक चेक करत होतो, सो थोडेसे पोजेस पण घेऊन बघितले आणि सेंटर वगैरे मार्क करत होतो सो दॅट की म्हणजे परफॉर्मन्सच्या वेळेस काय आम्हाला प्रॉब्लेम नको. आणि द बॅकड्रॉप ऑफ पदन्या नृत्यालय वॉज सो गुड, सो गुड. चुमेश्वरी आम्ही नटराजाची मूर्ती वगैरे मांडली, त्याची पूजा केली, नमस्कार घेतला, मॅमचा नमस्कार घेतला आणि बॅक स्टेजला घेतलो. हाफ ॲन आवरच राहिला होता म्हणून थोडंसं टचअप वगैरे करत होतो, थोडीशी मज्जा वगैरे करत होतो, थोडंसं रिलॅक्स करत होतो. आणि हीच जे मेमरीज आहेत ते आम्ही लक्षात ठेवणार आहे बिकॉज कारण की आणि हे खूप प्रोग्राम आमच्यासाठी प्रेशियस आहे कारण की यांची ऑडियन्स आपल्या इंडियन कल्चरला त्यांना बघायचं होतं. इट्स इंटरनॅशनल लेवलचं ऑडियन्स, सो त्यांना आपलं कल्चर बघायचं होतं. आणि वी ॲज अ पदन्यास नृत्यालय वॉन्टेड टू प्रेझेंट आर कल्चर सो गुड, लाईक द ऑडियन्स वॉज सो गुड ना. पण तुम्हाला खरंच सांगते, खूप छान ऑडियन्स होते. एवढी छान ऑडियन्स मी आहे ना आपल्या पुण्यात काय आपलं पूर्ण भारतात पण कुठं बघितले नसेल, तेवढं इंटरनॅशनल लेवलला आपला क्रेज आहे कल्चरचा. सर जपा. आणि तुम्हाला थोडेसे शॉर्ट्स आहेत माझ्या डान्सचे, तर ते हे दाखवते, बघा तर.